हॅलो आई, तुम्ही घरी नाही येत ना हे बघून बाबा आणि निकीने अर्पिताचा बर्थडे सेलिब्रेट करायचं ठरवलंय. म्हण्या, अगं खेळायला नाही गेलीस? खाली तुझ्या मैत्रिणी खेळतायत, बोलवतायत तुला. जा खाली जाऊन खेळ. अगं पण आज तुझा बर्थडे आहे. तिच्या मैत्रिणी संध्याकाळी येणार आहेत. संध्याकाळी साजरा करू वाढदिवस. तुझा खेळायला जा बघू. मला बोलायचंय तिच्याशी. गौरी जा बाळा, तुला नंतर बोलवते मी. जा जा पटकन. हे बघ कविता, उगाच ना रागा करून घेऊ नकोस. हे बघ, जरा जरा समजून घे ना तू. तेच करते मी. घे. घे, खा. खा. आई 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 अगं काय? खा. आई वाढदिवस आहे ना तुझा, खा. आई लागतोय ना गोड? कविता, कविता काय करतेस तू? लागतोय ना? लागणारच. तुला गोड लागणारच. तू इतकी अपशकुनी आहेस की तुझ्या वाढदिवसाचा केक आम्ही खाल्ला तर आमचं तोंड कडू होईल. घे, म्हणून हा केक तूच खा. 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 नचिकेत पुरोहित? हो मीच. ठीक आहे. रिझल्ट आलाय बहुतेक. थँक्यू. अरे बघ ना,
काय रे, काय झालंय? लागलीच ना. यावेळी सुद्धा नापासच ना? काय बोलले होते मी? झालं ना सिद्ध, झालं ना सिद्ध. हा सूर्य आणि हा जयद्र. आज निकाल लागला ना, मग हेच होणार. घ्या फेडा हाऊस, साजरा करा या ड्युटीचा वाढदिवस. कविता, अगं अशी काय बघते सावत्र सारखी? अगं पोटची पोर आहे ती. तू तिच्याशी असं तोडून का वागते सांग ना मला. तोडूनच वागणार मी, कारण ही आहेच तशी. मुलगी सख्खी पण वैरी पक्की. बघितलं ना, आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या भावाच्या कपाळाला लावला ना अपयशाचा टिळा. करा वाढदिवस साजरा करा, फुगे लावा, पताके लावा आणि करा वाढदिवस तिचा साजरा. होऊ दे घराचं वाटोळ. तुमचं वाटोळ केलंय जन्माला येऊन, आता भावाला बुडवतीये. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जितका इथं उदो उदो करताय ना, तेवढंच हे घर रसा तळाला जाणार आणि मी हे होऊ देणार नाही. वाढदिवस साजरा करतोय, वाढदिवस साजरा करतोय, हिचा वाढदिवस साजरा करतो. शकुनी, दादा दाखव, अजून आशा दाखव ना त्याला. नाही सांग ना, अजून एक अटेम्प्ट आहे. बायका पोरांचा जीव जाऊ दे, पण तू परीक्षा देत राहा. ये तुझ्या पाठीशी. शेवटचं सांगते अर्पिता, आता तरी आम्हाला जगू दे. नको माझ्या नवऱ्याला खोटी स्वप्न दाखवूस. ए पिंका, हो बाजूला, मध्ये मध्ये नाचू नका. काम नाही काय नाही. अगं ए बाई, पटपट पुस ना, आणि चांगलं पुसा. एक जरी डाग दिसला तर अख्खं घर पुसायला लावीन परत. आणि तो फॅन माडव जरा. हा कुठे येतो? हा? बॉल पाहिजे, बॉल पाहिजे. परत जर बॉल आला ना तर चिरून टाकेन. चल ना, पटपट चल ना, कर ना लवकर. आई हे हळू, किती हजारांचं माहितीये ना. अगं आई, अगो काय आहे? तू मला सांग ना, आपण हे सगळं कशासाठी करतोय? आणि आई, तू हिला का बोलवलंस? पैसे कोण देणार आहे? मला आधी काय तू पुछणार होतीस? हा, घरातली कामं करतेस, इकडची काडी तिकडे करायला नको. पण हिला कशाला बोलवलंय? स्वतःचं घर सोडून आलीये आणि हुकूम सोडतेस. आई अगं तू मला काय ऐकवतेस? आणि मी काय कवर घाल. सुखानं घर सोडलंय का मी? ते तर मला काय त्रास होतोय ना मलाच माहिती. सांग तरी ना, का करतोय ही सगळी कामं? आज लॉटरीचा रिझल्ट फुटणार आहे. लागली तर लागली, म्हणूनच सांगते, पटपट आवर. त्या लोकांवर इम्प्रेशन जमायला हवं. तुझ्या लहान भावाचं लग्न ठरणार आहे आज. म्हणजे आज परत समीरला बघायला कोणीतरी येणार? कोणीतरी? अगं पैसेवाले लोक आहेत. मुलगी जाम श्रीमंत आहे. येताना ना खबाड घेऊन येईल, खबाड. आणि एकदा का ती या घरात आली की मग तू बघच, या घराचा जो काही मी काया पलट करते. किती वेळा सांगितलंय ग,
इस्त्री वापरून झाल्यानंतर आत नेऊन ठेवायची. हा, इस्त्रीवाल्याचं दुकान आहे. अगं उठ ना, उठ उठ तिकडून. दर या लोकांवर ना चांगलं इम्प्रेशन पडायला पाहिजे. समीर ना लॉटरीचं तिकीट आहे. हुकमाचा एक्का आहे, हुकमाचा एक्का. दिसायला चांगला, कमवतो चांगलं, भरपूर पैसे कमवून देणार बघ. म्हणूनच चांगल्या श्रीमंत घरातली मुलगी बघितलीये. असा वाजवून हुंडा मागते की नाही बघच तू. तिचा पैसा घरात आणि आयुष्यभर आपण पुढे सुखात. खरं तर ना श्रीमंतीत आणि सुखात लोळायला जन्माला आली आहे मी. यांच्या राज्यात शक्य झालं नाही, निदान मुलांच्या राज्यात तरी शक्य होऊ दे. जा ना तू, तुझ्याच घरी जा 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 जा. ते काय नाही, अशी ना तशी श्रीमंत होणार म्हणजे होणार. या दारिद्र्याचा ना कंटाळा आलाय मला. तू आज बघच, एक घाव दोन तुकडे करते की नाही मी. तगड स्थळ आलंय, तगड. म्हणजे मामाचं लग्न होणार? ये मामाचं लग्न. ए गप गप, इथे कशात काय नाही नाचतोय. ती बॅट ठेव आणि हातपाय धुजा. जा. तू त्याला काय बोलतेस? तू तुझं काम आवर ना. आणि इम्प्रेशन चांगलं पडायला पाहिजे हा त्यांच्यावर. ही पार्टी हातातून जाता कामा नये. ती बघ. दादा दादा, अरे पुन्हा समजू सर पिता. आणि काय काय उपयोग आहे तुझ्या समजवण्याचा? प्रत्येक वेळेस मी फेल होणार, तू मला समजवणार, मी फेल होणार, तू मला समजवणार, हेच. दादा, होप्सच महत्वाच्या आहेत ना रे. आणि मी तुला काय सांगितलेलं, ही परीक्षा क्वचित कोणीतरी 1-2 अटेम्प्ट मध्ये पास करते. एवढं सोपं नाहीये रे ते. असं खचून जाऊ नकोस यार. अजून एक अटेम्प्ट बाकी आहे ना तुझा. आहे, पण आत्ताच्या अटेम्प्टमध्ये क्लिअर झालो असतं तर काही बिघडलं नसतं का? आणि प्रत्येक वेळेस माझ्या फेल्युअरचं खापर तुझ्या डोक्यावर फोडलं जातं नेहमीप्रमाणे. ए तू ते सगळं जाऊ दे. तुला तसं नाही वाटत ना? नाही वाटत ना दादा? दादा, इतकं सोपं नसतं अर्पिता. बरं मला सांग, मांजरीचे दात पिलांना लागतात का? अरे आपलीच माणसं आहेत ती, आपापल्या इन्सिक्युरिटीज मधून बोलतात. पण आपण फार विचार नाही केला ना, मग नाही लागत मनाला. सो रिलॅक्स. आणि अरे तू कोणाच्या म्हणण्याचा वाईट वाटून घेतोयस? आपल्या आईच्या. वेडा आहेस का तू? अरे तुम डटे रहो. आपलं काय, एक बार ठान लिया तो ठान लिया, फिर रुकने का नहीं. काय? येस. तू बघच पुढच्या अटेम्प्ट मध्ये पास होतो की नाही. अरे तुला एक गुड न्यूज द्यायची होती. काय? मला ना एक मोठं काम मिळालंय, एकदम सॉलिड. कोणतं? तुला ते माहिती आहे, विराज ग्रुप ऑफ हॉटेल्स. आणि ते फेमस आहेत ना. हो रे, खूप फेमस आहेत ते. त्यांच्या स्टाफसाठी जेवणाच्या डब्यांची ऑर्डर मिळाली आहे, ते पण 10 डब्यांची. खूप चांगले पैसे देतात आणि लगेच भेटायला बोलवलंय. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. अगं पण म्हणजे आता डब्यांची संख्या वाढणार तर तुझ्या कामाचा व्याप पण वाढेल ना. हो. हो काय? ती कल्याणी घरात असून उपयोग नाही तिचा. ए अरे सिरियसली, मी तुला अजिबात नाहीये. तू काही करायचं नाहीये. तू तुझ्या अभ्यासावर फोकस कर, मी मॅनेज करेन. आणि अरे मोठं काम मिळालंय, चांगले पैसे मिळणार आहेत, या विचारानेच माझा उत्साह वाढलाय. मस्त ना? मस्त. घे केक खा. काय? खा. वाढदिवस आहे ना तुझा, खा. आई लागतोय ना गोड. हा नको म्हणे, तू खा.
आजी तुझ्यावर रागवली म्हणून तू रडतेस ना आत्तू? मला निकी आत्तूने सगळं सांगितलं. घे. म्हणे तू खा, तू खाल्लास की मला मिळेल. झालं, मिळाला तुला केक. बघितलंच ना दादा, इतकं प्लॅनिंग केलं. मला वाटलं होतं आज तरी तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल, पण आजही तिच्या डोळ्यात पाणीच आलं. आता ना तिच्या आयुष्यात कोणीतरी तिचे डोळे पुसणारा हक्काचा माणूस तिला भेटावा. सफेद घोड़े पे सवार एक राजकुमार आएगा और उसे खुशियों की दुनिया में ले जाएगा. फेरी टेल सारखा. हो, कारण आपली अर्पिता दी राजकुमारी आहे ना. म्हणजे प्रिन्सेस. येस, आणि तिचा प्रिन्स तिला लवकरच भेटणार. तू अनोळखी तरी सोबती. तू अनोळखी तरी सोबती. सॉरी कॅप्टन. तुला लागलं नाही? नाही, उठू, ते सगळं हाऊसकीपिंग वाले बघते. हाऊसकीपिंग जरा साफ कर. थँक्यू. हॅलो एव्हरीबडी. हॅलो सर. तर रोजच्या प्रमाणे नेहमीच्या गोष्टींची उजळणी करूया. आपल्यासाठी 3 S महत्वाचे आहेत: स्वच्छता, सेवा आणि सौजन्य. कस्टमर यायच्या आधी आपापल्या टेबलची स्वच्छता ठेवा. कस्टमर जाईपर्यंत, शटर बंद होईपर्यंत त्यांची अविरत सेवा करा. येस कॅप्टन. आणि अत्यंत सौजन्यपूर्वक. येस कॅप्टन. आज आपल्याकडे स्टाफ कमी आहे, त्यामुळे केओटीचं आणि किचनचं तू हँडल करशील. 1 ते 4 टेबल तू, 5 ते 8 तू आणि 9 ते 12 तू सगळं कॉर्डिनेट करशील. येस कॅप्टन. हा? चला. समीरच्या लग्नाच्या का मागे लागलीये ही? समीरचं लग्न झालं तर मला आणि श्रेयसला ह्या घरातून डच्चू. हे बघ, नाही नाही नाही. तंद्री, काय चाललंय? अगं, कर ना काम. हा, तुझ्या बाबांना सांग आज तरी निधन शर्ट घालून बसायला. आणि ते पाहुणे आले ना त्यांच्याशी बोलायला सांग, नाहीतर नेहमीप्रमाणे घुम्यासारखे बसून राहतील. समीरच्या लग्नाचा अर्थ माझं या घरातलं स्थान धोक्यात. त्याची बायको येणार, या घरावर हुकूमत चालवणार. शेवटी ती पैसा घेऊन येणार, त्यामुळे आई पण तिचीच बाजू घेणार. म्हणजे या घरातली माझी सत्ता पण जाणार, अधिकार पण जाणार आणि खोली पण जाणार. ये सापडला बॉल. ए श्रेय, इकडे. सलीम मामा कुठे? बाहेर आहे. हा, मग त्याला सांग समीर मामाला फोन करायला आणि घरी लवकर यायला सांग. लोक कॅबच्या ऐवजी सायकल बुक करतील माझ्या ऍपवरनं. इमॅजिन कर, तू घोडबंदर रोड किंवा दादरच्या ट्रॅफिक मध्ये आणि तुला पटकन कुठेतरी पोचायचंय. मग तू काय करतो? मोबाईल काढतो, माझं ऍप ओपन करतो आणि कॅब बुक करतो. पण कॅब म्हणजे काय? आपली सायकल.
बापरे चांगलं कस काय? हे बघ, पहिले 1000 सायकल घ्यायचा प्लॅन आहे आणि एक 30-40 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे. एवढे रे 30-40 लाख एवढे काय 30-40 लाख तर आहेत. होईल रे, तुम्ही आहे ना सोबत? डेफिनेटली संपला विषय. समीर मामाला फोन करून आज लवकर घरी यायला सांग. श्रेया, बिझनेस मीटिंग चालू आहे माझी, नंतर बोलू जा. आजीचा निरोप आहे. हा, ठीक आहे, करतो. ठीक आहे, सांगतो तसं आजीला. भारी आयडिया. आजीला सांगायचं नाही, मी करतोय फोन. हा, नाही पण मी सांगणार आजीला. काय नाटक आहे त्याची. लगेच हात पुढे केला. हे घे चॉकलेट का, आजीला सांगू नको काही. जा खेळ जा. दीदीवरच गेलाय. कॅप्टन कॅप्टन येस सर. मी कुलचा सांगितला होता, तुम्ही नान आणलंय. सर सॉरी, तुम्ही नानच सांगितलं होतं. मी खोटं बोलतोय. मी ऑर्डर देताना तुमचे काय कान फुटले होते? नॉनसेन्स. सर तुम्ही नानच मागवला होता. मी ऑर्डर घेतल्यावर रिपीट केली होती कन्फर्मेशनसाठी. नंतर तुम्ही फक्त स्वीट डिश ऍड केलीत. पण तुम्ही कुलच्याबद्दल काही बोलला नाहीत सर. मला शिकू नकोस. मी बोललो होतो, तुझंच लक्ष नव्हतं. तुझ्यासारख्या थर्ड क्लास वेटरमुळे ना या हॉटेलचं नाव खराब होतंय. थांब, तुझी कंप्लेंटच करतो. तुझी लायकी नाही इथे काम करायची. सर सर प्लीज, तुम्ही यांच्याशी असं बोलू शकत नाही. म्हणजे यांनी जेव्हा ऑर्डर घेतली तेव्हा मी इथेच होतो. खोटं हे नाही, खोटं तुम्ही बोलतात. सर उगाच इश्यू नका करू. सर तुम्ही प्लीज शांत व्हा. मी चेंज करून आणतो. हे बघा, तुम्ही आमच्यासाठी खूप महत्वाचे कस्टमर आहात. तुम्ही प्लीज शांत व्हा, मी चेंज करतो. जा इडियट. सर तुमची गैरसोय झाली त्याबद्दल माफी मागतो. पण मी चुकलो नव्हतो हेही तितकंच खरं आहे. मी चेंज करून आणतो. समीर इडियट म्हणाला तुला, काय ऐकून घेतलंस त्याचं? अरे कस्टमर आहे, ऐकून घ्यावं लागतं. आणि आजूबाजूला लोक होती, त्यांना त्रास झाला असता. आणि कोणी व्हिडिओ करून टाकला असता तर परत हॉटेलची बदनामी झाली असती. अरे पण ही अशा बघ, जोपर्यंत शांतपणे हँडल होतोय तोपर्यंत करायचं. गोष्टी हाताबाहेर गेल्यावर दुसरे पर्याय आहेतच की. चिडणं रागवणं सोपं आहे, शांतपणे डील करणं महत्वाचं आहे. तूही शिकून घे. जरा हे बघ ना ऑर्डरचं. नाही, बघायलाच पाहिजे, नाहीतर परत भडका उडेल. शांत राजा. नीलूनी घरी बोलवलंय लवकर. लवकर बोलवलंय कशासाठी? मला नाही माहित. तू ये ना लवकर. नीलूनी बोलवलंय, मी सांगितलं, संपला विषय. बरं ठीक आहे, सांग आईला येतो मी. हा. आणि नीलू काय मैत्रीण आहे का तुझी? आई आहे ना? हा ठीक आहे रे. गौरी, आज डान्स क्लासमध्ये कोणत्या गाण्यावर डान्स शिकवणार आहेत? बाप रे, तुमच्या प्रिन्सेसला राग आलेला दिसतोय. बरं, तुला ड्रेस घ्यायचा आहे ना प्रिन्सेसचा? मग कोणत्या रंगाचा घेऊया? पिंक घेऊया का ब्लू घेऊया? ब्लू घेऊया, यावेळेस ब्लू घेऊया ना. काय झालं बाळा? हा काय? बापरे, हे काय नाकावर पण आहे, गालावर पण, आणि केवढं आहे. बाप रे. राग आहे, राग. मला तुझ्यावरती खूप राग आलेला आहे. का बरं? खूप राग आलेला आहे. हा, मी दिलेला केक तू नाही खाल्लास ना. ओके, सॉरी. आता तुला माफ करणार ना तू? ना. बरं ठीक आहे. मग गौरीने दिलेली कुठलीही शिक्षा तुला मंजूर आहे? बोला, काय पाहिजे? हो श्रेयस, येतोय मी घरी.
हो कुल्फी आणतोय. बरं तुझ्या फ्रेंडसाठी पण आणतो. किती आणायच्यात? 6. बरं ठीक आहे. नाही नाही आईला नाही सांगत. तू एक काम कर, मला बाहेरच भेट, तिकडेच देतो कुल्फी तुला. हां ठीक आहे चल. दादा 6 कुल्फी द्या ना. कुल्फी. कुल्फी कुल्फी आता कुठे मिळेल आपल्याला? ते बघ तिकडे आईस्क्रीमची गाडी आहे. आता मला कुल्फी दे आणि हीच तुझी शिक्षा. बाप रे, एवढी मोठी शिक्षा? ठीक आहे, आता काय करणार? चला चला. दादा लक्की आहेत तुम्ही, फक्त 6च कुल्फ्या होत्या. बरं झालं. हे घ्या. दादा एक मावा कुल्फी. कुल्फी संपली आहे. दुसरं काय देऊ का? आईस्क्रीम, फालुदा, कोण? फालुदा फालुदा खाणार? कुल्फी. बरं दुसरं कोणतं आईस्क्रीम घेऊ? कुल्फी कुल्फी कुल्फी. मला कुल्फी पाहिजे. थँक्यू. दादा आता मला कुल्फी पाहिजे ना. अरे म्हणे नाहीये त्यांच्याकडे. अरे इकडे ना, तिकडे खूप छान चॉकलेट मिळते. कुल्फी कुल्फी कुल्फी. ना कुल्फी. अरे बळा नाहीये त्यांच्याकडे, संपली आहे ना. दादा हा कुल्फी त्या मुलीला द्या. अहो नाही 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 पैसे नको, माझ्याकडून खाऊ. हो ठीक. पण माहिती आपण वेफर घ्यायचे का? हा छान छान. अरे हो बाळा, घेऊया ना, असं नाही करायचं. तू गुड गर्ल आहेस ना. हो ताई, ताई. ही घ्या कुल्फी. पण संपल्या होत्या ना. हो, पण आत्ताच ते साहेब 6 कुल्फी घेऊन गेले होते. त्यांनी हिचं रडणं ऐकून 1 कुल्फी परत आणून दिली. थँक्यू. झाला खुश? किती झाले दादा? अहो नाही, पैसे राहू द्या. पैसे त्या साहेबांनी दिलेत. ते बोलले हिच्यासाठी माझ्याकडून खाऊ. निरांजनाला अर्थ से जर बात से सांगाती, तू अनोळखी तरी सोबती.